काढलेले पहा. स्क्रीन दिसते ना सर्वांना? हो. पर्याय क्रमांक 4. बर, आणखी 3. आणखी कोणाचं काय उत्तर आहे का बघा? चला. पर्याय क्रमांक 3. बर, आता आवाज कोणाचा आलेला होता शेवटी? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 उत्तर सांगणारा कोण आहे? बर, 4 सांगणारे कोण आहेत? मी. पर्याय हा बघा, मी सांगतो आता. प्रश्न क्रमांक 67 चा पर्याय क्रमांक आहे 3. आता थोडस काळजीपूर्वक निरीक्षण करा. या ठिकाणी हा भरीव गोल आहे, तो परत डाव्या बाजूला गेला, तो परत खालच्या बाजूला गेला आणि नंतर हा उजव्या बाजूला गेला. मग आता त्यानं त्याची चाल फॉलो केली बघा. आता पुढचा आहे प्लस. प्लस हा डाव्या बाजूला आहे, तो कुठं आला? इथं खाली आला. म्हणजे आता तो कुठं जायला पाहिजे होता? उजव्या बाजूला. आणि त्याच्या पुढे कुठं जायला पाहिजे होता? तो वरच्या बाजूला. म्हणजे शेवटचा हा पर्याय बरोबर आहे, परंतु इथं फॉलो केलेलं नाही. मग आता हा 0 वर्तुळ असेल. वर्तुळ हा इथे खाली, आता उजव्या बाजूला. आता तो कुठे पाहिजे होता? इथं वरती. त्यामुळे 67 या प्रश्नाचा पर्याय क्रमांक आहे 3. साऊंड म्यूट करा. जेव्हा विचारलं जाईल तेव्हा तुम्ही उत्तर द्या. चला, प्रश्न क्रमांक 68 आहे. आपल्या वहीवर लिहून घ्या. 100, 252, 392, 576. 100, 252, 392 आणि 576. बघा. पर्याय क्रमांक 1. चला, आणखी कोण? प्रयत्न करत राहा. संख्या मालिका, त्यांचा संबंध आणि कसे या पद्धतीने पाहायचे ते. चला, आता जर बाकीच्यांना काही हे होत नसेल तर आता ज्यांनी सांगितलं, कोणी सांगितलं नाव सांग बाळा. हॅलो, आता कोणी सांगितलं उत्तर? चला, ठीक आहे. 68 या प्रश्नाचं उत्तर 1 अचूक आहे आणि ते बरोबर आहे. बघा, बाकीच्या जर पर्यायांचा विचार केला तर अगदी हा कुठेच त्याचा संबंध येत नाही. आता 2 ची कसोटी वापरली तर सर्वांनाच लागू शकते, आणि अगदी सिंपली जर विचार केला तर फक्त 10 ची कसोटी लागू होते आणि बाकीच्यांना होऊ शकत नाही. त्या पद्धतीने पर्याय क्रमांक 1 आहे. तर प्रश्न क्रमांक 69. आता याच्यामधील गटात न बसणारं पद निवडायचे. बघा, आता बघा कोण सांगतंय उत्तर. बघा, पहिला पर्याय आहे 5/15. दुसरा पर्याय आहे 6/21. तिसरा पर्याय आहे 7/28 आणि चौथा पर्याय आहे 8/30. बघा, आपल्यापैकी कोणी आहे का? सर, पर्याय क्रमांक हा, आवाज आला नाही, परत एकदा. हा, पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. बर, आणखी कोणी आहे का?
चला पर्याय क्रमांक 4 सांगणार कोण होतं? मी हा, काय नाव बाळा? कल्याणी. कल्याणी. हा बोल, कसं काय पर्याय क्रमांक 4 ते एकदा सांग. अंशातील सर्व संख्या एक एक ने वाढत जातात आणि छेदातील सर्व संख्या त्रिकोणी संख्या आहे, परंतु 30 ही त्रिकोणी संख्या नाही. ओके, ठीक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे तुझं. अजून कोणाचं काय मत आहे का बघा? अंश हा बरोबर क्रमाक्रमाने वाढत गेलाय. अगदी त्यांनी फॉलो केले 5, 6, 7, 8. मात्र खालच्या संख्या ज्या आहेत त्या त्रिकोणी संख्या आहेत. मग 30 ही त्रिकोणी संख्या नाही. चला पुढे प्रश्न क्रमांक 70. आपल्याकडे अक्षर मालिका समोर असेल त्यानुसार आता याचा विचार करायचा बघा. पहिला पर्याय आहे CWF. पहिला पर्याय आहे CWF. दुसरा पर्याय आहे DVI. तिसरा पर्याय आहे FTL. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. बर, आणखी? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. मला वाटतं यशचा आवाज आहे का? हो. हा, आणखी? चला आणखी कोण सांगतंय का बघा. ठीक आहे. हा, यश बोल आता. पर्याय क्रमांक 2. सर, C आणि W यांच्या अनुक्रमांकाची बेरीज 26 येते. D आणि F यांच्या अनुक्रमांकाची बेरीज 26 येते. F आणि T यांच्या अनुक्रमांकाची बेरीज 26 आणि G आणि S यांच्या अनुक्रमांकांची बेरीज 26. पण C च्या दुप्पट म्हणजे 3 च्या दुप्पट 6 F आहे आणि D च्या दुप्पट म्हणजे 8 पाहिजे, पण तिथं आहे 9 म्हणून. बरोबर बरोबर, एकदम अचूक पर्याय सांगितलाय. याचं अभिनंदन. अगदी कॉमन जर विचार केला तर मधल्या अक्षरांचा जर जास्त वेळ विचार जरी नाही केला तरी आपल्याला बघा C आणि F यांचा संबंध काय होतो बघा. C चा अनुक्रमांक आहे 3, F चा 6 आहे. 3 दुने 6. अशा पद्धतीने बाकी 3 आणि 4 नंबरचे फॉलो करतात. मात्र पर्याय क्रमांक 2 ही आज्ञा फॉलो करत नाही. म्हणून 70 या प्रश्नाचा पर्याय क्रमांक आहे 2. चला, छान, अतिशय छान. सर्वजण सहभाग घेत आहे. आता पुढच्या आकृती निरीक्षणावर तुमच्या ऑप्शन अवलंबून नंबर आहे. 2. पर्याय क्रमांक 2. नंबर 2. ऑप्शन नंबर 2. छान छान, बऱ्याच जणांचं उत्तर अचूक आहे. पर्याय क्रमांक 2 आहे. तर बघा, अशा प्रकारच्या आकृती पूर्ण करण्यासाठी त्याच्यासाठी कोणती उत्तर आकृती लागेल हे जर पाहायचं असेल तर या आकृतीच्या तिथे आपण अगदी परीक्षेत करू शकत नाही. मात्र थोडस बारीक आपल्या पेन्सिलने त्याचा जर पूर्ण करत गेलो, गोल भरत गेलो सगळ्या गोष्टी, तर आपणाला ऑप्शन क्रमांक 2 हा उत्तर आकृतीचा सापडेल. आता ऑप्शन क्रमांक 3 सुद्धा अगदी जवळ आहे, मात्र ॲक्युरेट नाही. फक्त एक रेष, इथली रेष आणि ही इथली रेष, याच्यामुळे हे तिसरा हा बाद होतो आणि म्हणून 71 या प्रश्नाचा पर्याय क्रमांक आहे 2. चला पुढे, अगदी थोडं राहिलेलं आपल्या या प्रश्नपत्रिकेचं. प्रश्न क्रमांक 72. आता बघा, याच्यामध्ये तंतोतंत प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायामधून निवडा. पहा, पर्याय क्रमांक 4. ऑप्शन नंबर 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 4. चला, बऱ्याच जणांनी सहभाग घेतला. छान, आणि प्रयत्न पण चांगला चालू आहे.
72 या प्रश्नाचा पर्याय क्रमांक आहे 4 आणि ते अचूक उत्तर आहे. अगदी तंतोतंत जुळणारी आकृती पाहिजे. पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा, पर्याय क्रमांक 1 चा जर विचार केला तर या चित्रातील जी चिमणी सारखा आकार आहे तो इथे जो कर्व आहे तो इथे कर्व चुकीचा आहे बघा, त्यामुळे हा ऑप्शन बाद होतो. पर्याय क्रमांक 2 मध्ये जर विचार केला तर फक्त एक रेषा शेपटी जवळची ते इथं नाहीये, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा बाद होतो. पर्याय क्रमांक 3 चा जर विचार केला तर चांदणी आणि ही चिमणी सारखी आकृती बरोबर आहे, मात्र खालच्या अर्धगोलामध्ये 2 रेषा उभ्या मारलेल्या आहेत जे की प्रश्न आकृतीमध्ये नाहीत, म्हणून 72 या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. छान. आता पुढे बघा, प्रश्न क्रमांक 73 या आकृतीचे निरीक्षण करा आणि आपणास तंतोतंत जुळणारी आकृती या ठिकाणी निवडायची. ते आपल्याला सहज 2 मार्क देऊन जाणारे प्रश्न आहेत. निरीक्षण मात्र आपण शांततेत आणि अचूक केलं पाहिजे. चला, प्रश्न क्रमांक 73 चा कोण सांगतोय पर्याय? पर्याय क्रमांक 1. सर हा? पहिला पर्याय. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. चला, पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 3 बऱ्याच जणांचं उत्तर आलंय आणि ते उत्तर अचूक आहे. बघा, पर्याय क्रमांक 1 चा जर पहिल्याचे 4 रेषा आहेत, दुसऱ्या याच्यात नाही का खालचं ते चुकलेलं आहे, पण तिसऱ्या याच्यात नाही आणि चौथ्या याच्यात पण नाही का ते आडवी रेषा आलेली आहे अलीकडून, त्याच्यामुळे ते चुकलंय, पण 3 पर्याय बरोबर आहे. छान छान. कोणाचा आवाज होता हा? हा, काय हॅलो. कोण दिला मिस्त्री बुडा? चला ठीक आहे. प्रश्न क्रमांक 73 चा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. आता जरा वेगचा पर्याय क्रमांक 1 मधील जर आपण विचार केला तर वरच्या बाजूला हे पहा, इथे 4 रेषा आहेत उभ्या, या 4 रेषा आणि इथे प्रश्न आकृतीत मात्र उभ्या 3च रेषा आहेत, त्याच्यामुळं हा पर्याय या ठिकाणी बाद होतो. पर्याय क्रमांक 2 चा जर विचार केला तर बाकी तो आहे ना, साऊंड कोणाचा चालू आहे बघा आणि आपल्या घरचा आवाज येतोय. तो आवाज बंद करा. कार्तिक पठारे यांचा साऊंड बंद करा बघा. आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये जर विचार केला तर बाकीच्या सगळ्या बाबी या ठिकाणी दिसतात, मात्र ही फक्त एकच रेष एक्स्ट्रा या ठिकाणी आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा बाद होतो. आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये पण तसंच झालंय, मात्र ही खालची रेष इथे जास्त आलेली आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 मध्ये आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये मात्र अगदी तंतोतंत 73 या प्रश्नाशी जुळणारी ही उत्तर आकृती आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 आहे. त्यापुढे जाऊयात. चला, आता हे थोडस आपलं क्राफ्ट वर्कशी संबंधित हा प्रश्न आहे. खालील प्रश्नाकृतीतील कागदाला घडी घालून छायांकित केलेल्या ठिकाणी कापून उघडल्यास त्याचा आकार कोणत्या पर्यायातील आकृतीसारखा दिसेल, असा हा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. क्रमांक 1. क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. छान छान. सर्वांचं अभिनंदन. अतिशय छान पद्धतीने आपण उत्तर देत आहात आणि निरीक्षण सुद्धा करत आहात. या क्राफ्ट वर्कचा जर विचार केला तर बघा, इथे समजा आपण 4 प्रकारे घडी घालून ते आलेले आहेत, त्यानुसार हे कट केलंय, म्हणजे हा पूर्ण गोल इथं तयार होणार आहे, जो की पर्याय क्रमांक 1, 2 आणि 3 मध्ये दिसतोय. आता पुढचा विचार करायचा, हा जो चौकोन ज्या ठिकाणी कापलाय
तो उघडल्यानंतर एक इथे येईल, एक इथे येईल, एक इथे येईल. असा असणारा पर्याय फक्त 1 आणि 2 मध्येच आहे. परत 2 मध्ये 3 मध्ये 1 आणि 3 मध्ये आहे, पण 3 मधला जो मधोमधचा भाग आहे तो चौकोन आहे, त्याच्यामुळे पर्याय तो 3 बाद होतो. पर्याय 4 हा बाद कशामुळे झाला, तर जो हा चौकोन हा 4 बाजूने यायला पाहिजे तो तिथं आलेला नाही, हा मधोमध आला, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 बाद झाला. आणि पर्याय क्रमांक 2 हा चौकोन इथं नसल्यामुळे तो पण बाद होतो. म्हणून 74 या प्रश्नाचा उत्तराचा पर्याय क्रमांक आहे 1. आता शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 75. याच्यामध्ये लपलेली आकृती आपणास शोधायची. अगदी बारीक निरीक्षण करा आणि अचूक उत्तर सांगा. दोन. पर्याय क्रमांक 2. 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 छान. या प्रश्नाचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2च आहे. बघा आता ही आकृती कशी लपली आहे बघा, इथे बघा, एकदम मी दाखवतो माऊसच्या साहाय्याने. हा इथपर्यंत, इथून इथे आला, इथून इथे आला आणि इथून हा इथे माघारी गेलाय, तो वरचा भाग आला इथला. आणि नंतर हा इथून इथपर्यंत आल्यानंतर हा जो खालचा अर्धचंद्र झालाय बघा, ही अर्धचंद्र, आणि इथे खाली जाऊन त्याचा सपाट भाग खालच्या बाजूने वाटीसारखा तयार झालेला आहे. म्हणजेच प्रश्न क्रमांक 75चा अचूक पर्याय म्हणजे त्यामध्ये लपलेली किंवा दडलेली आकृती आहे पर्याय क्रमांक 2. बघा, 2024 ची बुद्धिमत्ता चाचणीची प्रश्नपत्रिका आपण पूर्ण सोडवून घेतली. आता आपल्याकडे थोडासा वेळ शिल्लक आहे, म्हणून आपण याच प्रश्नपत्रिकेतील इंग्रजीचा थोडासा भाग आपण हा वेळ शिल्लक असल्यामुळे घेत आहोत. बघा आता प्रश्न क्रमांक 1 काय आहे, चूज द करेक्ट पेअर ऑफ होमोफोन्स टू गेट मिनिंगफुल सेंटेन्स. बघा, याच्यातले सारख्या आवाजाचे असणारे शब्द निवडा की जे ह्या वाक्याचा अर्थ हा त्यामध्ये अर्थपूर्ण वाक्य तयार होईल. तर प्रश्न काय बघा, ही डॅश मी अ मेल अँड टोल्ड देअर इज अ गिफ्ट पार्सल ऑफ डॅश डॅश बॉटल्स. आता प्रश्न पर्याय क्रमांक 1 मध्ये सेंट आणि सेंट असा 2 आहे. सेंट अँड सेंट, सेंड आणि सँड, गेट आणि गेट. पर्याय क्रमांक 1. छान. पर्याय क्रमांक 1 आहे. बघा, सेंट म्हणजे पाठवला, सेंड म्हणजे हा त्याचं पहिलं रूप आहे. म्हणून या प्रश्न क्रमांक 1 च पर्याय अचूक आहे 1. आणि SCNT सेंट म्हणजे सुगंध, आणि सेंट बॉटल्स आपल्याला माहिती आहे आपल्याकडून. आता हा SAINT सेंट म्हणजे संत हा शब्द आहे. सँड म्हणजे वाळू, आणि गेट आणि गेट हे दोन्ही शब्द आपणास माहित असतील. गेट म्हणजे मिळाले, GAT, गेट म्हणजे फाटक. तर आता पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 2. रीड द फॉलोइंग अँड फाइंड द नंबर ऑफ इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस इन इट. बघा, कोण सांगू शकतो का आपल्यापैकी? Imperative sentences. Do you know the types of sentences?
There are 4 types of sentences: assertive sentence, imperative sentence, interrogative sentence, exclamatory sentences. Out of which we have asked about imperative sentences, and how many imperative sentences are there in this? Is there anyone? Write all, tell me all, come here. चला मी सांगतो आता. याच इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थक वाक्य. हा, हे बरोबर आहे. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आता आज्ञार्थी वाक्य म्हणजे कसे असतात हे तुम्हाला राईट ऑल ऑन दिस पेपर, आय कम हिअर. सर 3. बरोबर. तर 2. 3 बरोबर आहे. 3 सांगणारा कोण आहे सांगा? समर्थ. मी सर. समर्थ. सांग 3 कोणते कोणते? कम हिअर, टेल मी ऑल आणि राईट ऑल ऑन दिस पेपर. छान छान, बरोबर आहे. आता मी तुम्हाला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ओळखण्यासाठीच एक छोटीशी ट्रिक सांगतो आणि लक्षात ठेवा. पुढे जर तुम्हाला ते डायरेक्ट इनडायरेक्ट मध्ये सुद्धा तुम्हाला काही इम्पेरेटिव्ह सेंटेन्सशी संबंधित प्रश्न येतात, तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये असे की ज्याची सुरुवात ही मेन वर्बने होते. बघा, वाक्याची सुरुवात मेन वर्बने होते. आता मेन वर्ब कोणते कोणते बघा. कम इथे एक आहे, टेल इथे एक आहे आणि राईट आहे. इथे मात्र वाक्याची सुरुवात व्हॉटने झाली, जो प्रश्नचिन्ह असल्यामुळे हे प्रश्नार्थक वाक्य आहे. आणि इथं आय विल नॉट हे याच्यापासून सुरुवात झाली, त्यामुळे ते असर्टिव्ह सेंटेन्स आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 2 चा पर्याय आहे 3. म्हणजे 3 वाक्य आहेत, पर्याय क्रमांक सुद्धा 3 आहे. चूज 2 करेक्ट ऑप्शन्स. आय हर्ड टू मच यूज ऑफ मोबाईल फोन्स अँड डॅश डॅश. पर्याय क्रमांक 4. पर्याय 2 आणि 4. सर पर्याय 2 आणि 4. ओके. ऑप्शन नंबर 2 आणि 4. 2 आणि 4. ऑप्शन 2 आणि 4. ऑप्शन नंबर 2 आणि 4. चला, ओके. छान छान, सुंदर. सर्वजण अतिशय व्यवस्थित उत्तर देत आहेत. बघा, चूज टू करेक्ट ऑप्शन्स म्हणजे 2 पर्याय विचारलेले आहेत आपल्याला. तर बी सेफ फ्रॉम आय प्रॉब्लेम्स हा पर्याय बी अचूक आहे, की ज्याच्यापासून आपल्याला काय होतं, डोळ्यांच्या प्रॉब्लेम पासून आपण सुरक्षित राहू शकतो जर मोबाईल जास्त वापरला नाही तर. असं येते. किंवा मोबाईल जास्त वापरू नका, अवॉइड म्हणतात. आणि सेव्ह युअर टाइम म्हणजे तुमचा वेळ सुद्धा त्यामध्ये सेव्ह होईल. आता बघा पुढे बघा, प्रश्न क्रमांक 4 साठी एक ऍडव्हर्टाइजमेंट आहे. रीड गिव्हन ऍडव्हर्टाइजमेंट अँड चूज करेक्ट ऑप्शन. आता PVJ's ऊर्जा स्कूल नांदेड वॉन्टेड पोस्ट सायन्स टीचर क्वालिफिकेशन. ऑप्शन नंबर 3. चला, ठीक आहे. पण एकदा पूर्ण ऍड वाचून घेऊयात. क्वालिफिकेशन काय आहे बघा. BSc BEd पाहिजे आणि अप्लाय बिफोर 15 जून 2023 सेक्रेटरी साठी. आता हे सेक्रेटरीने दिलेले ऍड आहे. तर द ऍडव्हर्टाइजमेंट इज गिव्हन फॉर द पोस्ट ऑफ. त्यातला आता आपल्यापैकी बऱ्याच जणांनी सांगितलंय पर्याय क्रमांक 3 आहे आणि तो म्हणजे टीचर. अतिशय छान. आता प्रिन्सिपल म्हणजे प्राचार्य, क्लर्क म्हणजे लिपिक आणि पिऊन म्हणजे शिपाई आणि टीचर म्हणजे शिक्षक. आणि इथं पोस्ट मध्ये दिलेलं आहे सायन्स टीचर पाहिजे आणि त्यांची क्वालिफिकेशन BSc BEd पाहिजे. छान. चला, प्रश्न क्रमांक 5. लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन इज. आता बघा, त्याच्यामुळं व्यवस्थित आपल्याला ऍड वाचायची होती. शेवटची तारीख किती होती फॉर्म भरण्याची? 15 जून 2023. ओके. पर्याय क्रमांक 4 आहे. 15 जून 2022 पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, पण ती ऍड 2023 ची आहे. बघा, नीट काळजीपूर्वक बघा. 2023 ची, फक्त वर्ष बदलय. त्यामुळे आपलं असं कन्फ्युजन होऊ शकतो. घाईत आपण चुकीचा पर्याय सुद्धा सांगू शकतो किंवा लिहू शकतो, गोल करू शकतो. प्रश्न क्रमांक 6 आहे. कम्प्लीट द सेंटेन्स बाय युजिंग द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब टू गेट सिंपल फ्युचर टेन्स. आपल्याला कसला पाहिजे? साधा भविष्य काळ मिळण्यासाठी ऑप्शन नंबर 1.
पर्याय नंबर एक. पर्याय नंबर पर्याय एक. नंबर एक. पर्याय नंबर एक. गुड मार्क्स. चला, छान, अतिशय सुंदर. सर्वजण व्यवस्थित आणि काळजीपूर्वक प्रश्न वाचून उत्तर देत आहेत. तर आपल्या या ठिकाणी सिंपल फ्युचर टेन्स ओळखण्यासाठी सर्वात महत्वाचं आहे, आपल्या फ्युचर टेन्स मध्ये हेल्पिंग व्हर्ब्स येतात, विल, शाल. आणि या ठिकाणी गॉट हे गेटचं दुसरं रूप आहे. आर गेटिंग हे आर आलेलं असल्यामुळं तो कंटिन्युअस टेन्स असं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. आणि इज गेट हे असं होऊ शकत नाही. म्हणून या 6व्या या प्रश्नाचा पर्याय क्रमांक आहे 1. आता बघा, मी पॅसेज वाचतो, त्यानंतर उत्तर द्या. आपण उत्तर अगोदर काढताय, पण पॅसेज क्लिअर कळाला तर आपल्याला पुढचे उत्तर लवकर सापडतात. द फेमस फिजिक्स प्रोफेसर स्टीफन हॉकिंग हॅज वॉर्न्ड that mankind is facing the most dangerous time in its history today. He said that the world today is facing huge challenges like climate change, overpopulation, epidemic disease. We have the technology to destroy the planet on which we live and have not yet developed the ability to escape it. Perhaps in a few hundred years from now, we will have built colonies amid the stars, but right now we have only one planet and we need to work together to protect it. बघा, आता ह्या प्लॅनेटशी संबंधित, आपल्या प्लॅनेटशी संबंधित म्हणजे पृथ्वीशी संबंधित हा पॅरेग्राफ आहे. आपल्याला त्याच्यावर प्रोफेसर स्टीफन हॉकिंग यांनी काय काय म्हटलंय त्याच्याशी संबंधित आता इथे प्रश्न येतील. वी हॅव द टेक्नॉलॉजी टू डिस्ट्रॉय द डॅश डॅश अकॉर्डिंग टू हॉकिंग. पर्याय नंबर ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3. Correct. Congratulations to all of you. The option number 3 is the accurate answer for this question number 7. Now, question number 8. Choose incorrect alternative to complete the following diagram. World's today challenges are. ऑप्शन नंबर 3. रॉबरी. Okay, correct. ऑप्शन नंबर 3. ऑप्शन 3. Oh, well done. It's correct. पर्याय नंबर 3 सर. सर्वांचं खूप छान अभिनंदन. सर्वजण वाचन चांगलं केलंय आणि ऐकून व्यवस्थित घेतलंय. प्रश्न क्रमांक 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, की जे आपल्याला इनकरेक्ट विचारलंय. ओव्हर पॉप्युलेशन, एपिडेमिक डिसीजेस अँड क्लायमेट चेंज हे तिन्ही आपल्याला चॅलेंजेस ज्याला फेस करायचे. आणि रॉबरी म्हणजे दरोडा, की जे याच्यामध्ये तिथं उल्लेख आलेला नाही. आता चला प्रश्न क्रमांक 9. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इट इज 5 to 11 o'clock. प्रश्न नीट समजून घ्या. इट इज 5 to 11 o'clock. The school bell will ring after 20 minutes. That means at dash dash o'clock. प्रश्न बघा, समजतोय का? आणि आता उत्तर सांगा. 2. पर्याय नंबर 2. चला, आणखी कोणी? पर्याय क्रमांक 1. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. चला, ज्यांनी आता ऑप्शन नंबर 1 सांगितलं त्यातलं एक कोणीतरी सांगा कसं आणि का. कोण सांगतंय बघा? सांगतंय कोण? ऑप्शन नंबर 1 ज्यांनी सांगितलं पैकी एक कोणीतरी एक जण सांगा. सर मी सांगू का? हा, कोण आहे? नाव सांग तुझं बाळा. वृंदा. हा, ठीक आहे, वृंदा बोल. आता 5 to 11 o'clock म्हणजे 11 वाजायला 5 मिनिटं बाकी आहेत. बरोबर. मग ती बेल 20 मिनिट्सनी वाजणार आहे, म्हणजे 11ला 5 मिनिटं बाकी म्हणजे 20 मिनिटानंतर 11:15 होईल, म्हणजे 11:15 वाजतील. म्हणून पर्याय क्रमांक 1. अगदी बरोबर. आणि याचा अर्थ प्रश्न व्यवस्थित समजल्याशिवाय आपण उत्तर लिहू शकत नाही. बघा, इट इज 5 to 11 o'clock. आपल्याला 2 जर शब्द आला तर लक्षात घ्यायचं 11 वाजण्यासाठी किती मिनिट कमी आहेत? 5 मिनिट कमी आहेत. आणि शाळेची बेल
कधी वाजणार आहे आता? 20 मिनिटानंतर वाजणार आहे. म्हणजे आता 5 मिनिट कमी 11 वाजायला आणि बेल 20 मिनिटांनी वाजणार आहे. म्हणजे पुढचे 15 मिनिट आणि हे 5 मिनिट असे मिळून झाले 20 मिनिट. म्हणजेच 11 वाजून 15 मिनिटं होणार आणि 11 वाजून 15 मिनिट म्हणजेच 15 मिनिट झाल्यानंतर आपण क्वार्टर पास्ट, आता जो काय असेल ते 11. आता जर तो 11ला पास करतोय म्हणून आपल्याला क्वार्टर पास्ट 11 आणि क्वार्टर टू 11 म्हणजेच 11ला 15 मिनिट कमी आहे. टू म्हणलं की कमी येतं आणि पास्ट म्हणलं की ते त्या अंकाला ओलांडून तेवढं 15 मिनिट क्वार्टर तेवढा भाग हा पास करतं. अशा पद्धतीने 9 या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. Given below are words, choose correct alternative which is of positive degree. शकुंतल, गुड, संस्कृत. चला कोण सांगतंय? 3. चला पर्याय क्रमांक 3. हा पर्याय क्रमांक 3. परत एकदा आवाज. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. छान छान. चला डिग्रीचे वाक्य सोडवताना लक्षात येतं आपल्या, जर आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री पाहिजे असेल तर ऍज किंवा सो ऍज असे असणारे पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, जर आपण पर्याय क्रमांक 1चा जर विचार केला तर गुडचं दुसरं रूप आहे बेटर, आणि बेटर हे म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये येतं. बेटर दॅन हा शब्द आल्यामुळं दॅन. आणि पर्याय क्रमांक 1 मध्ये द ची डिग्री आहे, म्हणजे शाकुंतल इज द बेस्ट, द ची डिग्री आहे. आणि शेवटच्या सुद्धा इज द बेस्ट दॅन हे तर वाक्यच बरोबर नाही. त्यामुळं 10 या प्रश्नाचा पर्याय क्रमांक आहे 3. आणि बऱ्याच जणांनी अचूक उत्तर दिलं, सर्वांचं अभिनंदन. आता पुढे बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू एक्सप्लेन द अंडरलाइन फ्रेज. आकाश वॉज सो ऍक्टिव्ह अँड enthusiastic. He always did his homework in a jiffy. ऑप्शन नंबर 1. चला ऑप्शन नंबर 1. अजून पर्याय क्रमांक 3. चला पर्याय क्रमांक 3. अजून कोण? हा क्रमांक 3. पर्याय 3. चला ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 सांगणारे भरपूर आहेत. चला पर्याय क्रमांक 1 सांगणार कोण होतं? सर मी. नाव? वृंदा. चल वृंदा एकदा परत सांग. ऑप्शन नंबर 1 व्हेरी सून. व्हेरी सून. ओके आणि व्हेरी गुड. इन अ जिप्पी याचा अर्थ असा आहे की वेळेत, खूप कमी कालावधीत आणि लवकर करतात. याचा संबंध वरती आहे बघा इथे. आकाश वॉज सो ऍक्टिव्ह अँड enthusiastic म्हणजे तो इतका कृतिशील आहे आणि एवढा enthusiastic आहे की त्याचा तो होमवर्क अगदी विदिन सेकंड म्हणजे अशा प्रकारात, म्हणजे व्हेरी सून म्हणजे अगदी लवकरात लवकर पूर्ण करून घेतो. नीटली म्हणजे व्यवस्थित आहे. मात्र इथं त्याच्यात ऍक्टिव्ह आणि enthusiastic या 2 शब्दासोबत संबंध हा इन जिफीचा येतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 अचूक आहे. वृंदाचं अभिनंदन. बाकीच्यांनी पण चांगला सहभाग घेतला, तुमचं सुद्धा अभिनंदन. आता पुढे पहा. प्रश्न क्रमांक 12 आहे. चूज द पर्याय क्रमांक 4. अरे वा छान. पर्याय क्रमांक 4 सांगितला. 4 सांगणार कोण होता आताचा? पर्याय क्रमांक मी. नाव सांग. नाव? अनुज तांबे. छान छान. अभिनंदन अनुज तुझं. पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे. रिकलेक्ट म्हणजे परत एकदा जमा करतो, म्हणजेच परत एकदा जमा करतो म्हणजेच काय, आपल्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्या चाइल्डहुडच्या मुवमेंट्स आहेत त्या आपण ज्या भूतकाळात आहेत त्या आता चर्चेला जात आहेत, म्हणजेच रिकलेक्ट करतो, म्हणजेच रिमेंबरिंग द पास्ट. ओके छान. चला पुढे. ही प्रश्नपत्रिका सोडून झालेली नव्हती ना तुमची? नाही. नाही. चला ओके छान. आता रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स. Sushruta was indeed a bright student of veterinary medicine. His teacher Shalihotra once decided to test him. He asked Sushruta what all he would need to perform
सर्जरी ऑन अ वंडरफुल पर्याय फॉर्म. क्रमांक 2. वाचण्यापूर्वी चला ओके ठीक आहे. चला प्रश्नाकडे जातो तर वेळ नको आपला पण जायला. सुसूत्र वॉच अ पहिल्याच वाक्यात येते बघा. पर्याय क्रमांक 2. ब्राईट स्टुडंट. student. अतिशय छान छान सुंदर. ब्राईट स्टुडंट. ओके तर आधी प्रश्न Correct. घ्या मग. हा आधी प्रश्न घ्या. हा ठीक आहे चला. आता व्हॉट टास्क शालिहोत्रा घेव टू सुसूत्रा. काय काम दिलं होतं त्यांना? पर्याय Option क्रमांक number 1. 1. पर्याय क्रमांक 1. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. Perform a surgery on a wonderful house. चला, ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 पण अचूक आहे आणि पर्याय क्रमांक 2 सुद्धा याचं उत्तर आहे. हा थोडा कन्फ्युजचा प्रश्न आहे. 1 or 2 1 किंवा म्हणजे 1 or 2 असं म्हटलंय. ती 3 थिंग्स त्याला फाइंड करायला सुद्धा सांगितलं. 3 थिंग्स आर मिसिंग. मग अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 पण आहे पण एकदम परफेक्शन मध्ये पर्याय क्रमांक 1 आहे. चला छान. पुढे बघा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. हाऊ लॉंग अ पिरियड डिड शालिहोत्रा अलाउड टू फाइंड द मिसिंग थिंग्स. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. हा A ठीक आहे. week. 1 वीक आहे म्हणजे अ वीक. पर्याय अ म्हणजे क्रमांक 1. आणि 1 म्हणजे अ म्हणजेच 1 म्हणजे एक आठवडा दिलेला होता वेळ तो. आणि तुमचं सर्वांचं अभिनंदन. खूप छान. चला प्रश्न क्रमांक 16 कडे जाऊयात आपण. चूज द 2 करेक्ट ऑप्शन्स फॉर द अंडरलाइन वर्ड फ्रॉम द गिव्हन अल्टरनेटिव्ह. 2 पाहिजेत. पर्याय क्रमांक 1 आणि 4. पर्याय क्रमांक 1 आणि 1 आणि 4. 1 आणि 4. 1 आणि 4. छान. सर्वांचं अचूक उत्तर आहे आणि सर्वांचं पुनश्च एकदा अभिनंदन. पॉप्युलर याचा अर्थ फेमस आणि पॉप्युलर म्हणजे व्हेरी वेल नोन. चांगलं माहिती असणारातले व्यक्ती म्हणून हे पॉप्युलर या शब्दासाठी. चला प्रश्न क्रमांक 17. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस फॉर द फॉलोइंग पर्याय क्रमांक सेंटेन्स. 2. दिलेला आहे तो. पर्याय क्रमांक 2. छान. याचा हा पॅसिव्ह व्हॉइस दिलेला आहे. पॅसिव्ह व्हॉइस माय फादर वॉज गिव्हन. मग त्याचा ऍक्टिव्ह व्हॉइस हा जर चालू काळातील हेल्पिंग वर्ब झालेत म्हणजेच हा साध्या भूतकाळातील हे वाक्य असलं पाहिजे ऍक्टिव्ह व्हायचं. आणि तसा पर्याय असणारा केवळ एकच आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 2. कारण पर्याय क्रमांक 1 मध्ये गिव्ह आलाय शब्द जे की मेन व्हर्ब हे पहिल्या काळातला आहे. तिसऱ्यामध्ये गिव्हन दिलाय मात्र हेल्पिंग व्हर्ब्स नाहीत. आणि चौथ्यात विल गिव्ह दिलाय त्यामुळे तो सिंपल फ्युचर टेन्स आहे. त्यामुळे या 17 या प्रश्नाचा पर्याय क्रमांक आहे 2. आता पर्याय क्रमांक 8 सॉरी पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. छान सुंदर. प्रश्न क्रमांक 18चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. शब्द तयार होतात. निडल इज टेस्ट. हा निडल ईस्ट आणि टेस्ट. छान. शब्द संपत्ती चांगली आहे तुमची सर्वांची. चूज निडल म्हणजे सुई. करेक्ट पर्याय अल्टरनेटिव्ह क्रमांक 1. चूज करेक्ट पर्याय क्रमांक अल्टरनेटिव्ह टू फ्रेम अ मीनिंगफुल क्वेश्चन. पर्याय Where क्रमांक did 1. people meet him? Where did people ऑप्शन नंबर 1. ओके. हे while framing WH type questions we have to observe the correct helping verbs and also the verb. जर इथं डिड हे हेल्पिंग वर्ब आलंय तर वर्ब हे मूळ क्रियापद म्हणजे मुख्य क्रियापद असलं पाहिजे. त्यामुळे अगदी पर्याय क्रमांक 1 हा 19 या प्रश्नासाठीचा अचूक आहे. चला ठीक. प्रश्न क्रमांक 20. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर इनडायरेक्ट स्पीच. वी आर ऑर्फन्स. Orphans, they answered. ऑप्शन नंबर 2. चला कोणी सांगितलं ऑप्शन नंबर 2? सर मी. नाव. वृंदा. चल वृंदा सांग परत काय 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 बदल झाला आणि का. बघा मी सांगतो. दे अँसर्ड
त्यानंतर वी आर ऑर्फन्स हे सेंटेन्स आहे, सिंपल सेंटेन्स आणि असर्टिव्ह सेंटेन्स, आणि हे वाक्य जोडलं जातं दॅट या कंजक्शनने. त्यामुळे दे अँसर्ड दॅट. आता वी आर ऑर्फन्स हे वर्तमान काळी ते भूतकाळी होणार आहे, आणि जर वी हा प्रथम पुरुषी सर्वनाम आहे, त्याचं ते अनेक वचने असल्यामुळे तो त्याचा दे हा बदल होईल, आरचा वेर होईल आणि ऑर्फन्स आहे तसा राहील. त्यामुळे 20 या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. वृंदाचं अभिनंदन. चला 21 या प्रश्नात क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. ओके, अतिशय सोपा प्रश्न होता. व्हॉट इज द फुल ऑफ होल्स बट स्टील होल्ड्स वॉटर. आपल्याला माहिती स्पंज आपल्याला ते पाणी धरून ठेवतो. आपण जर तो दाबला, पिळला तर त्यातून परत पाणी बाहेर निघतं, आणि परत पाण्यात टाकलं तर परत पाणी धरून ठेवतो. म्हणून 21 या प्रश्नाचा पर्याय क्रमांक आहे 4. आता प्रश्न क्रमांक 22 आहे. द वर्ड फॉर्म ऑफ ऍडिशन इज. वर्ब फॉर्म पाहिजे. पर्याय क्रमांक 3. चला छान छान छान. पर्याय क्रमांक ऍडिशनल हा शब्द उत्तर कुणीकडे जातो बघा. आपल्याला वर्ब विचारलंय, वर्ब फॉर्म विचारलाय, तर तो वर्ब फॉर्म आहे पर्याय क्रमांक 1. आता ऍडिशनला अजून एल हा प्रत्यय लागलाय, त्यामुळे तो वर्ब फॉर्म याचा नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. ऑप्शन नंबर 4. पर्याय क्रमांक 4. ओके ओके, सर्वांचं अभिनंदन. आणि अचूक उत्तर आहे अलास शी डाईड ऑफ हंगर. म्हणजे आपण जर वाईट गोष्ट घडली तर अलास हा शब्द वापरतो, आणि थोडं आश्चर्यचकित असेल तर ओ असं पण करतो. पण पर्याय क्रमांक 4 हा याचा अतिशय करेक्ट ऑप्शन आहे. आणि चला, ऑप्शन नंबर 4. नेम द विलेज वेअर अ बिग फॉसिल ऑफ डायनोसॉर फाउंड. लोदाई. ओके, ऑप्शन नंबर 4. करेक्ट. तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि पाय शेवटचा आहे. फाइंड द नंबर ऑफ नाउन्स इन द फॉलोइंग सेंटेन्स. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. चला, ऑप्शन नंबर 2 सांगणारा पहिला कोण होता अगोदर? ऑप्शन नंबर 2. सर मी. हा, नाव सांगायचं मला स्क्रीनवर वृंदा. दिसत. वृंदा. वृंदा सांग, नाव सांग, यातले आपले नाउन सांग. अविनाश, यश, मोना, ओम आणि पुणे. ओके, करेक्ट. वृंदा, अतिशय छान. तुम्ही सर्वांनी खूप सुंदर असा आजच्या या तासिकेमध्ये सहभाग घेतला, आणि अतिशय सुंदर पद्धतीने आपण उत्तर पण दिले. आपणा सर्वांचं अभिनंदन. आणि 2 मिनिट्स. उद्या कोणत्या विषयाचा क्लास होणार सर? 2 मिनिट.